हॅलो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज बनवणार आहे छोले मसाला। तर छोले बनवण्यासाठी आपण कमीत कमी साहित्य वापरणार आहोत, कमीत कमी मसाले वापरणार आहोत आणि एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे। कोणीही रेसिपी बनवू शकतं। तर त्यासाठी मी 7 ते 8 तास आपले छोले व्यवस्थित भिजवून घेतलेले आहेत। त्यानंतर मी 2 टोमॅटो, 1 मोठा कांदा आणि कढीपत्ता घेतलेला आहे। त्यानंतर कुकरमध्ये मी तेल टाकून त्याच्यात जिरी मोहरीची फोडणी दिली आहे। त्याच्यानंतर कढीपत्ता, कांदा टाकलेला आहे। आता कांदा चांगला लालसर झाला की त्यामध्ये मी टोमॅटो टाकणार आहे। टोमॅटोसुद्धा आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचे आहे। तर छोल्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं, कार्बोहायड्रेट असतात, फायबर असते आणि व्हिटॅमिन मिनरल्स पण भरपूर प्रमाणात असतात। तर टोमॅटो आता मी टाकलेला आहे। टोमॅटो व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा आहे। त्यानंतर मी त्याच्यामध्ये टाकणार आहे चवीनुसार मीठ आणि आपले काही बेसिक मसाले टाकणार आहे। त्यानंतर मी याच्यामध्ये ॲड करणार आहे आपली मिरची पावडर आणि थोडासा गरम मसाला। या व्यतिरिक्त आपले कुठलेही बाहेरचे मसाले आपण वापरलेले नाही आहेत। हिंग इथे टाकलेला आहे। कमीत कमी मसाल्यांमध्ये आपण ही छोले मसाला तयार करणार आहे आणि चव तरीही याची खूप छान आणि टेस्टी लागते। आता टाकलेली आहे इथे मिरची पावडर आणि थोडासा गरम मसाला। त्यानंतर मी याच्यामध्ये ॲड करणार आहेत आपले छोले। छोले टाकल्यानंतर आपण त्याच्यात टाकून घेणार आहोत पाणी। पाण्याला उकळी आली की आपण त्यामध्ये ॲड करणार आहे थोडंसं शेंगदाणे चकूट। शेंगदाणे आधी भाजून घ्यायचे आहे, त्याच्यानंतर मिक्सरला त्याची बारीक पावडर अशी करून घ्यायची आहे। आता आपण याच्यामध्ये छोले टाकलेले आहेत। छोले ही भाजी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत कोणीही खाऊ शकते। फक्त त्यामध्ये तिखटचं प्रमाण आपल्याला कमी जास्त करायचं आहे। आमच्या घरी आठवड्यातून 2 ते 3 वेळा आम्ही छोलेची भाजी बनवतो। छोलेची भाजी खायलाही खूप चवदार लागते आणि त्याच्यातून मिळणारं आपल्याला प्रोटीन, मिनरल्स, कार्बोहायड्रेट आणि फायबर आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असतं। त्याच्यामुळे तुमच्या आहारामध्ये छोले हे आपण ॲड केले पाहिजे। तुम्ही छोलेची भाजीही खाऊ शकता किंवा त्याचं सॅलड करूनही खाऊ शकता। आता याच्यामध्ये आपण पाणी टाकलेलं आहे आणि मी आता थोडंसं शेंगदाण्याचं कूट याच्यामध्ये ॲड करत आहे। त्यानंतर कुकरला झाकण लावून आपण 7 ते 8 शिट्ट्या करून घेणार आहोत, जेणेकरून आपले छोले व्यवस्थित मऊ शिजतील। आता ॲड करणार आहे थोडीशी कोथिंबीर। आता भाजीला उकळी आलेली आहे। आता आपण कुकर बंद करून घेऊया। पंधरा ते 20 मिनिटात आपली छोलेची भाजी तयार होते। आता आपली छोलेची भाजी तयार आहे। आपल्या भाजीला कलरही खूप सुंदर आलेला आहे, तुम्ही बघू शकता। तुम्हाला मी एक छोले दाबून दाखवते। आपले छोले व्यवस्थित शिजले आहे आणि एकदम सॉफ्ट झालेले आहेत। तुम्ही ही रेसिपी घरी करून बघा। जर तुम्हाला आवडली तर मला कमेंट करून नक्की सांगा। माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।